नमस्कार. संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवणार आहे सोपी, सर्वांना जमणारी, अगदी सोपी कांद्याची चटणी. पटकन होती. भाजीला काही नसलं तर प्रश्न पडतो काय भाजी करावं. तर पटकन सुचते कांद्याची चटणी ना, खूप आवडते आमच्या इथे सगळ्यांनाच. 4-5 कांदे कट करून घेतलेत बारीक, स्वच्छ धुवून घेतलेत ते. कढईमध्ये तेल गरम करून घेतले. चांगलं तडतड होईपर्यंत मोहरी. तेल गरम झाले, चांगलं गरम झाले की त्यामध्ये कांदा टाकायचा आणि कांदा छान असा तळून घ्यायचा सोनेरी कलर येईपर्यंत. आणि कांदा लवकर तळण्यासाठी काय करायचं माहिती आहे का, कांदा तळताना त्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर कांदा असा लवकर तळला जातो, वेळ लागत नाही त्याला, लवकरच तळून जातो कांदा. छान असा परतून घ्यायचा. आणि कांद्याच्या चटणीला काहीच लागत नाही, कोणतंच साहित्य नाही, एकदम साधी सिंपल प्लेन अशी कांद्याची चटणी आहे. कोथिंबीरीची सुद्धा गरज नाही, फक्त लसणाची चटणी वगैरे असले ना तरी पण याला छान टेस्ट येते. आणि भाकरीसोबत तर बघायचं कामच नाही, भाकरीसोबत खायची मजाच काय याची वेगळी असते. भाकरीसोबतच खायला मजा येते कांद्याची चटणी. छान असा परतून घेतलाय कांदा, बघू शकता तुम्ही. वेळ 2-4 मिनटे घेतलंय मी, छान 5-1 मिनटं परतून. बघा कलर आलाय छान त्याला असा सोनेरी. पोळीसोबतही छान लागते, पण त्यातल्या त्यात भाकरीसोबत आणखीनच छान लागते. गरम गरम भाकरी, कांद्याची चटणी खूपच छान लागते. यामध्ये मसाले टाकणार. मसाले म्हणजे टाकायचा प्रश्नच नाही, फक्त यामध्ये टाकणार आहे मी लाल तिखट, म्हणजे लसणाची चटणी येते, हे सगळंच आहे त्याच्यामध्ये. आणि थोडीशी हळद टाकणार आहे. लाल तिखट, हळद टाकणार आहे. बघा झालाय छान कांदा तळलेला आहे. थोडीशी हळद, लाल तिखट. तिखटच ही चटणी छान लागते. आणि 1-2 दिवसही ती टिकते, खराब होत नाही. जर शिल्लकची राहिली ना, कारण त्यामध्ये पाणी वगैरे काही नाही ना, त्यामुळे ती राहते, खराब होत नाही चटणी. सुकी 2-4 दिवस कशीही टिकते आपण ठेवली तर, म्हणजे पाण्याची नाही ना. त्यात थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा. सुकी असते, डब्याला न्यायला, बाहेर कुठं जर प्रवासात जायचं असतं तरी न्यायला छान आहे चटणी. खराब होत नाही, काही नाही. आणि काही सांडायची वगैरे काही भीती नाही, छान लागते. आता चटणी झालेली आहे बघा. आता भाकरी करून घेते. ज्वारीची भाकरी म्हणजे मिक्स धान्याची भाकरी आहे, वेट लॉससाठी छान आहे. त्याच्यामध्ये ज्वारी, नाचणी, मूग, उडीद, चवळी, ज्वारी टाकलेली आहे. आणि याच्यामध्ये टेस्ट येण्यासाठी याच्यामध्ये जाड मीठ टाकलेले, ठोकरी मीठ टाकलेले, त्याने भाकरीला छान टेस्ट येते. हे पिठामध्ये टाकून द्यायचं दळण आणते वेळेस असते गिरणीतून, आणि मग भाकरी करायची, छान लागते. आणि मिक्स ज्वारीची भाकरीची टेस्टच फार वेगळी असते, छान लागते. तुम्ही पण बघा मिक्स ज्वारीची भाकरी करून, मिक्स धान्याची भाकरी करून छान लागते. व्हिडिओ जे बघतायत ना, आवडलं तर नक्की त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भाकरी झालेल्या आहेत भाजून. त्याचा तवा रिकामा आहे ना, म्हणजे आता गरम झालेला आहे ऑलरेडीच, तर त्यावर एक पापड घ्यावा म्हटलं भाजून, कारण तवा गरमच आहे, भाकरी केलेला असल्यामुळे तो गरमच आहे. मी एक पापड छान भाजून गेला त्याच्यावरती. हे बघा छान भाजलाय मस्त असं. तर बघा भाजी तयार आहे, भाकरीही तयार आहेत. रात्रीच्या जेवणातलं साधं सिंपल पटकन होणारं भाकरी, कांद्याची चटणी, जवसाची चटणी, पापड. बघा कशी दिसते बघा चटणी, लाल छान. आणि मिक्स ज्वारीची भाकरी. तर कसा वाटला व्हिडिओ? रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. कमेंट्स करा.